नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्या आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की सर्वांना प्रचलित असलेलं वरदलक्ष्मी मातेचं व्रत नेमकं कसं करावं। आजचं युग खूप धावपळीचं आहे, तरीही कोणत्याही धार्मिक पायाचं उल्लंघन न करता, व्रताची मूळ पद्धत न बदलता आपण साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करू शकतो, त्यासाठी कोणतं साहित्य आपल्याला लागेल, कलशाची स्थापना कशी करावी, देवीची पूजा कोणत्या क्रमाने करावी, याशिवाय देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, 9 गाठींचं तोरण कशासाठी बांधलं जातं, का बांधलं जातं, त्याचबरोबर वरदलक्ष्मी व्रताची पारंपरिक कथा आणि या व्रतामागचं महत्त्वही आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे आपलं धार्मिक चॅनल आहे दिल्लीकर मराठी। धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या पुराणकथा ऐकण्यासाठी, व्रतवैकल्यांच्या पूजा अर्चा कशा करायच्या, त्यासाठी साधी सोपी पूजा मांडणी कशी करायची, सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करू शकता, कारण सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक वर्षी जशी तारीख येते त्यानुसार नवनवीन व्हिडिओ येत राहतात। हा व्हिडिओ पाहत असताना एक कमेंट करा, जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। श्री गणेशाय नमः, श्री वरदलक्ष्मी माताये नमः। मंडळी, सर्वांना माहिती असलेलं आणि कदाचित काही जण या बाबतीत अनभिज्ञ असतील, म्हणजे कदाचित काहींना माहिती नसेल, पण वरदलक्ष्मी मातेचं हे प्रभावी व्रत दरवर्षी येणाऱ्या श्रावण महिन्यात, त्यातल्या त्यात श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेपूर्वीच्या शुक्रवारी हे व्रत करण्याची पद्धत आहे। एक एक करून आपण सर्व माहिती व्यवस्थितरित्या माहिती करून घेऊया किंवा जाणून घेऊया। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत। यानंतर घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्यावी। सारवणीचे घरं आता काही राहिले नाहीत, तरी पण असतील तर तुम्ही पूजा करण्याची जागा सारवून घेऊ शकतात। त्याचबरोबर फरशीचं घर असेल तर तुम्ही जिथे पूजेला बसणार आहात किंवा जिथे पूजा मांडणार आहात, ॲटलिस्ट तेवढी जागा तरी तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून घ्या। शक्य असल्यास पूर्ण खोली किंवा तुमचं जे संपूर्ण घर आहे त्याची फरशी तुम्ही पुसून घेतली तर अतिउत्तम। यानंतर घरातील पूजा करण्याची जागा आपल्याला स्वच्छ करून झाल्यानंतर तिथे सुंदर रांगोळी काढायची आहे। चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर स्वच्छ कापड आपल्याला अंथरायचं आहे। लाल, पिवळं किंवा पांढऱ्या रंगाचं म्हणजे शुभ्र कापड तुम्ही अंथरलं तरीही चालेल। आता वरदलक्ष्मी पूजेसाठी कलशाची स्थापना करावी। या पूजेतला कलश म्हणजेच आपली देवी असणार आहे, वरदलक्ष्मी माता असणार आहे, हे लक्षात घ्या। तर तांब्याच्या कलशामध्ये किंवा पितळेच्या कलशामध्ये तुम्ही अगोदर स्वच्छ पाणी भरा। असेल तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता, गुलाब पाणी टाकू शकता। आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं देखील ठेवायचं आहे। कलशाच्या मुखावर आपल्याला 5 पानं लावायची आहेत। आंब्याची पानं आपण लावू शकतो किंवा आपण विड्याची पानं लावली, 5 प्रकारच्या 5 फळझाडांची पानं लावली तरीही चालतं। आणि याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे। यानंतर या कलशाला वरदलक्ष्मी मातेचं रूप मानून सजवलं जातं। तुम्हाला सजावट करणं टाळायचं असेल तर तुम्ही नारळावरच हळदी कुंकू लावलं तरीही चालेल। ज्यांच्याकडे देवीचा मुखवटा किंवा मूर्ती असेल त्यांनी आपल्या घरच्या परंपरेनुसार तो मुखवटा किंवा मूर्ती कलशावर स्थापित आपण करू शकतो। आता मुखवटा भेटतो तर बरेच जण तो मुखवटा नारळावर म्हणजे त्या कलशावरचं जे काही श्रीफळ आहे त्याच्यावर बांधून घेतात। देवीला सुंदर वस्त्र, फुलांचा हार, कुंकू, हळदी आणि दागिन्यांनी सजवावं। पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा आणि धूप प्रज्वलित करावा। आता मी तुम्हाला जे सांगितलं, देवीला सुंदर वस्त्र, त्याचबरोबर दागिन्यांनी सजवावं, आता हे कधी येईल? जर आपण मुखवटा लावला तर। नाही लावला तर तुम्ही या गोष्टी म्हणजे ओटीचं साहित्य म्हणून देवीच्या समोर किंवा कलशासमोर अर्पण करून दिल्यात तरीही चालेल। आणि तुमच्या घरामध्ये जर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल, आणि असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती असतेच, तर ती आपण पूजेमध्ये ठेवली तरीही चालतं।
पूजेच्या ठिकाणी आपण दिवा का लावायचा? कारण आपण कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने किंवा दीपप्रज्वलनाने करत असतो म्हणून. याच्यानंतर आपल्याला गणपतीचं पूजन करायचं आहे. बघा, आपण कोणतीही मंगल पूजा सुरू करतो तर सर्वप्रथम श्री गणेशांचं पूजन करण्याची परंपरा आहे. म्हणून गणपती बाप्पाला किंवा तुम्ही सुपारी जरी ठेवली तरी या सुपारीला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करा. श्री गणेशाय नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांची पूजा पूर्ण करून घेऊ शकता. गणपती बाप्पांना तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. यानंतर मुख्य भाग म्हणजे देवीची पूजा. तर आपल्या वरदलक्ष्मी मातेला अर्थात आपण जी देवीची मूर्ती ठेवलेली असेल तिला किंवा आपण कलशाला मुखवटा बांधलेला असेल तर त्याला किंवा फक्त कलशाला आपण हळदी कुंकू अक्षता फुलं किंवा हार अर्पण करू शकतो. कुणी गजराही लावतं. तर यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर होईल, जे सोपं जाईल ते तुम्ही करू शकता तुमच्या श्रद्धेनुसार. यानंतर धूप आणि दीप दाखवावा, म्हणजेच काय, धूपदीपांनी देवीला ओवाळून घ्यावं. त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यामध्ये आपल्या घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ, फळं आणि इतर पदार्थ ठेवता येतात. पूजेच्या वेळी आपलं मन शांत ठेवून देवीचं स्मरण करावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र किंवा देवीचा एखादा श्लोक तुम्ही म्हणू शकता. आणि मंडळी, वरदलक्ष्मी व्रतामध्ये श्रद्धा आणि भक्तिभावाला विशेष महत्त्व आहे. पूजेतील प्रत्येक गोष्ट मोठ्या थाटामाटामध्ये आपल्याकडे असलीच पाहिजे असं नाही. आपल्या सामर्थ्यानुसार स्वच्छ मनाने आणि आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजा करणं महत्त्वाचं आहे. यानंतर येतो व्रतातला सर्वात महत्त्वाचा भाग, 9 गाठींचं तोरण किंवा पवित्र दोर. हे 9 गाठींचं तोरण का म्हणून बांधलं जातं, ते देवीला कसं अर्पण करायचं आणि त्यानंतर वरदलक्ष्मीची पारंपरिक कथा काय आहे तेही आपण एक एक करून समजून घेऊया. मंडळी, आत्तापर्यंत आपण पाहिलं की वरदलक्ष्मी व्रतासाठी पूजा करण्याची जागा कशी तयार करावी, कलशाची स्थापना कशी करावी आणि गणपती पूजनानंतर देवीची पूजा आपण कशी सुरू करायची. आता पाहूया 9 गाठींचं तोरण, नैवेद्य आणि व्रताची कथा. तत्पूर्वी तुम्हाला मी हे सांगू इच्छिते की तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही दिवसभर उपवास धरा. संध्याकाळी तो उपवास सोडा. उपवास धरणं शक्य नसेल तर फक्त पूजा केली तरीही चालेल. पूजा उपवास दोन्हीही शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा शांत वेळ भेटेल तर त्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही मनापासून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा जो देवीचा श्लोकरूपी मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता. आता उपवासामध्ये आपल्याला फळं खाता येतात. त्याचबरोबर साबुदाणा खिचडी खाऊन आपण उपवास धरला तरीही चालतं. बरेच जण किंवा शक्यतो महिला जास्त प्रमाणात हे उपवास धरतात वरदलक्ष्मीचे. तर मग फळं खाऊन हा उपवास धरण्याची पद्धत आहे. आता काहींचं कसं असतं की व्रत करताना मिठाचं सेवन ते करत नाही म्हणून फळांचा पर्याय निवडतात. पण तुम्हाला जर फक्त फळांनी जमत नसेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा जे काही उपवासाला पदार्थ आपण खाऊ शकतो इतर वेळेस तर ते तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. पण ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत किंवा उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो, काहींना उपवास निघत नाही, तर मग अशांनी उपवास नाही केला, फक्त पूजा केली. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे, श्रद्धा. तर मग श्रद्धेनुसार आपल्याला जसं जमेल तसं आपण हे व्रत करू शकतो. एकदम आपल्याला खूप जास्त कडक नियम पाळायचे आहेत असं नाही, पण आपलं स्वच्छ मन, त्याचबरोबर आपली देवीप्रती असलेली श्रद्धा, त्याचबरोबर पूजेत किंवा व्रतात असणारी सात्विकता, कोणत्याही प्रकारची हिंसा आपण करता कामा नये, राग करणं किंवा खोटं बोलणं, कुणाला त्रास होईल असं वागणं, जर या गोष्टी आपण टाळल्या आणि एक सात्विक पद्धतीने व्रत करायचं ठरवलं तर नक्कीच आपलं व्रत देवी पूर्ण करून घेते आणि देवीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो. तर नैवेद्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की फळं, गोड पदार्थ किंवा आपल्या घरच्या परंपरेनुसार आपण देवीला जो पदार्थ तयार करू तर तो ठेवू शकतो. म्हणजे हाच पदार्थ ठेवला पाहिजे असा कुठेही नियम दिलेला नाही. शक्यतो देवींच्या पूजेमध्ये आपण खीर ठेवत असतो किंवा दुधाचा नैवेद्य ठेवत असतो, तर तो तुम्ही ठेवला तरीही चालेल. पूजा पूर्ण झाल्यानंतर वरदलक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने ऐकावी किंवा वाचावी. आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात वरदलक्ष्मी व्रताची पारंपरिक कथा सांगते. एकदा काय झालं, कैलास पर्वतावर भगवान महादेव आणि माता पार्वती विराजमान होते.
माता पार्वतीने भगवान शिवांना हे विचारलं, हे महादेवा, स्त्रियांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी कोणतं व्रत श्रेष्ठ आहे आणि काही असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा भगवान शिवांनी वरलक्ष्मी व्रताचं महात्म्य त्यांना सांगितलं. भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी केलं जाणारं व्रत यालाच वरलक्ष्मी व्रत म्हटलं जातं आणि हे व्रत अत्यंत पुण्यदायी असं आहे. हे व्रत किती फलदायी आहे हे सांगण्यासाठी भगवान शिवांनी चारुमतीची कथा माता पार्वतीला सांगितली. त्यामध्ये ते असं म्हणतात की मगध देशातील कुंडिनपूर नावाच्या नगरात चारुमती नावाची एक सद्गुणी अशी स्त्री राहत होती. चारुमती आपल्या पतीची आणि सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करायची. तिच्या या भक्तीने आणि सदाचाराने देवी तिच्यावर प्रसन्न झाली, म्हणजे देवी लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाल्या. एके रात्री देवी लक्ष्मीने चारुमतीला स्वप्नामध्ये दर्शन दिलं. देवीने तिला वरलक्ष्मी व्रत करण्याची आज्ञा दिली. चारुमतीने सकाळी उठून हे दिव्य स्वप्न आपल्या कुटुंबियांना सांगितलं आणि इतर स्त्रियांनासुद्धा या व्रताची तिने माहिती दिली. ठरलेल्या शुक्रवारी सर्व स्त्रिया एकत्र आल्या. त्यांनी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रद्धेने वरलक्ष्मी मातेची पूजा केली. पूजा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देवीची प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. त्यानंतर एक अद्भुत अशी घटना घडली. पहिली प्रदक्षिणा पूर्ण होताच त्यांच्या संपूर्ण अंगावर सुवर्ण अलंकार प्रकट झाले आणि सर्व स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या. पण देवीची कृपा तिथेच थांबली नाही. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्यांना धनधान्य आणि समृद्धी प्राप्त झाली आणि तिसरी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर त्यांना विविध प्रकारचं ऐश्वर्य तसेच सौभाग्य प्राप्त झालं, अशी या पारंपरिक कथेमध्ये वर्णना आहे, म्हणजे एक प्रकारे वर्णन केलेलं आहे. सर्व स्त्रियांनी वरलक्ष्मी मातेपुढे नतमस्तक होऊन तिचे आभार मानले. अशा प्रकारे चारुमतीच्या माध्यमातून वरलक्ष्मी व्रताची माहिती सर्वांना समजली, अशी या कथा परंपरेमध्ये मान्यता आहे. पण मंडळी, पूजा अजून पूर्ण झाली नाही. कथा ऐकल्यानंतर काय करायचं, वाण कसं द्यायचं, आरती कधी करायची आणि या व्रताचा समारोप कसा करायचा, तर ते सुद्धा आपण पाहूया. मंडळी, कथा ऐकून झाल्यानंतर देवीसमोर हात जोडून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपण मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर देवीला नैवेद्य किंवा प्रसाद आपण अर्पण करायचा आहे. खरं तर नैवेद्य आणि प्रसाद याच्यामध्ये हा फरक आहे की जेव्हा आपण एखाद्या अन्नपदार्थाचा नैवेद्य देवीला दाखवतो आणि थोड्या वेळाने आपण तो उचलून आपण घरच्या सदस्यांसह किंवा आपल्या घरामध्ये जेवढी मंडळी आहेत त्यांच्यासह तो ग्रहण करतो किंवा इतरांनाही वाटतो, तर देवीचा नैवेद्य जेव्हा आपण ग्रहण करतो त्यालाच प्रसाद असं म्हटलं जातं आणि हा देवीचा आशीर्वाद समजला जातो. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही देवांना आपण जो अन्नपदार्थ नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करतो आणि नंतर आपण सर्वजण देवीचा, म्हणजे अर्थात ज्या देवाला आपण तो नैवेद्य अर्पण केलेला आहे तर तो आपण प्रसादरूपी खातो, एक प्रकारे देवाचा आशीर्वाद म्हणून, तर त्यालाच खरं तर त्या नैवेद्याला नंतर प्रसाद म्हणण्याची पद्धत आहे. आपल्या घरच्या परंपरेनुसार सवाष्णींना हळदी कुंकू आणि वाण आपण द्यावं. वाणामध्ये आपल्या प्रथेप्रमाणे फळ, धान्य, सौभाग्याच्या वस्तू किंवा इतर उपयोगी वस्तू आपल्याला देता येतात. वाण देताना मनामध्ये देवीचं स्मरण करून वरदलक्ष्मी मातेची कृपा आपल्या सर्वांच्या घरावर सदैव राहो अशी प्रार्थना करावी. त्यानंतर देवीची आरती करावी. तर यावेळेस तुम्ही दुर्गे दुर्घट भारी ही आरती केली तरीही चालतं. अतिशय साधी सोपी आरती आहे आणि सर्वांना माहिती असलेली ही आरती आहे. कारण देवीची नावं जरी वेगवेगळे असली तरी पण देवीचं रूप हे एकच आहे. आरतीच्या वेळी घरातल्या सर्वांनी एकत्र यायचं, भक्तिभावाने देवीचं स्मरण करायचं. आरती झाल्यानंतर सर्वांनी देवीला नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा आणि उपस्थितांना प्रसाद वाटावा. व्रताचा सुंदर भावार्थ पुढीलप्रमाणे आहे. मंडळी, वरदलक्ष्मी मातेचं व्रत हे केवळ धनसंपत्ती मिळवण्यासाठी केलेलं व्रत नाही, तर या व्रतामागे कुटुंबाचं मंगल, सौभाग्य, सुखशांती आणि समृद्धी यासाठी देवीकडे प्रार्थना करण्याची भावना आहे. चारुमतीच्या कथेतून सुद्धा आपल्याला हेच समजतं की श्रद्धा आणि भक्तीने केलेली उपासना आपल्या सर्वांच्या मनाला आधार देते. म्हणून पूजा करताना मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवता आपल्या सामर्थ्यानुसार आणि घरच्या परंपरेनुसार पूजा करावी. आणि एक महत्त्वाची गोष्ट, व्रताच्या पूजा पद्धतीमध्ये प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार काही फरक असू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील वडीलधाऱ्यांनी सांगितलेली पद्धत असेल तर तिचाही तुम्ही आदर करू शकता किंवा तीच पद्धत तुम्ही अवलंबली तरीही चालेल. आता शेवटची प्रार्थना.
मंडळी, वरदलक्ष्मी मातेला आपण सर्वांनी मनापासून ही प्रार्थना करूया की हे वरदलक्ष्मी माता, आमच्या घरावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या. आमच्या कुटुंबातील सर्वांना सुखशांती, आरोग्य आणि समाधान लाभू द्या. आमच्या घरात प्रेम, ऐक्य आणि समृद्धी नांदू द्या. आमच्या हातून झालेल्या चुकांची म्हणजे आम्ही माफी मागतो, पण तुम्हीसुद्धा आमच्या चुकांना क्षमा करा आणि सदैव योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. बोला श्री वरदलक्ष्मी माता की जय, महालक्ष्मी माता की जय. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजेच आपल्या व्हिडिओला शेअर करा. आणि असेच छान छान माहितीपूर्ण धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ आपल्या व्हिडिओसाठी देऊन तुम्ही शेवटपर्यंत माहिती ऐकली, त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना वरदलक्ष्मी व्रताच्या म्हणजे या पूजेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. वरदलक्ष्मी माता की जय हो.